आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। सरकारने राज्याच्या तिजोरीचे दरवाजे बहिणींसाठी पूर्णपणे उघडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पात्र महिलांच्या खात्यामध्ये तब्बल 4,500 रुपयाचा वाढीव हप्ता जमा केला। एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द लाडक्या बहिणींना दिला होता तो शब्द पूर्ण झाला असून 12 जिल्ह्यांमधील महिलांना आषाढी एकादशीच्या दिवशी पैशाचा लाभ मिळाला। आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याच्या तिजोरीतून या योजनेसाठी हजारो कोटी रुपयाचा निधी हा एका झटक्यामध्ये सोडण्यात आला होता। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नियोजनानुसार आणि आर्थिक व्यवस्थापनामुळे तांत्रिक अडचणी दूर करत 4,500 रुपये खात्यामध्ये वितरित झाले आहेत। तर एकाच वेळी कोट्यावधी महिलांच्या खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करताना बँक सर्व्हर डाऊन होण्याचा धोका किंवा सिस्टीम क्रॅश होण्याचा मोठा धोका होता। म्हणूनच आदित्यताई तटकरे यांनी महा-आयटी टीमसोबत विशेष बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं तांत्रिक विभाजन केलं। त्यानुसार विदर्भ मराठवाड्यातील कापूस पट्ट्यामधील जिल्ह्यातील महिलांचा तांत्रिक डेटा देखील क्लिअर करण्यात आला। तर महाराष्ट्रातील पश्चिम भागामध्ये महिलांच्या बँकेचे खाते ॲक्टिव्ह करण्यात आले असून 4,500 रुपयाचा लाभ खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना दुपारी आणि संध्याकाळी अशा 2 सत्रामध्ये बँक सीडिंग ॲक्टिव्ह असलेल्या महिलांना पैसे मिळाले आहेत। डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती। शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे आषाढी एकादशी दिवशी बहिणींना पैशाचा लाभ मिळाला होता, परंतु लाडक्या बहिणींना मंत्रालयातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी हप्ता वाटप सुरू झाले, परंतु आज देखील काही महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत आणि यासाठी आज 10 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। राज्यभरातून आलेल्या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर 90% महिलांना या लाभासाठी पात्र ठरवण्यात आले आणि हे ठरवत असताना महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एकाच वेळी महिलांच्या खात्यावर पैसे सोडताना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दुपार आणि संध्याकाळ अशा 2 सत्रांमध्ये महाराष्ट्र बँक त्याचबरोबर स्टेट बँक यासारख्या बँकांमध्ये 75% निधी सोडला आहे आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची निवड केली आहे। पण लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचं खातं एखाद्या खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी पुढची 4 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची असतील, कारण खाजगी बँकांसाठी एक विशिष्ट स्वतंत्र यादी बनवण्यात आली होती आणि त्यानुसार सरकारने पैसे सोडण्याचं काम केलंय। आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा झाले आहेत। जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर या पैशाचं वितरण कशा प्रकारे पार पडत आहे हे देखील जाणून घ्या, कारण प्रादेशिक नियोजनानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया वेगाने राबवली गेली आहे। त्यामुळे आता उरलेल्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारे वितरण होणार आहे याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली आहे। त्यासोबतच पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी देखील फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली। ज्या महिलांचे अर्ज रेशन कार्डच्या श्रेणीमुळे अडकले होते त्यांना देखील आता अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहे। मंत्रालयातून आदेश आले होते की आषाढी एकादशीच्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाचं झालं आहे, पण महाराष्ट्रातील काही ग्रामीण जिल्ह्यांमधील खाजगी बँकांमध्ये पैसे वितरण होत असताना सरकारने एक महत्त्वाची अट लावली होती आणि त्या अटीनुसारच काही महिला पात्र ठरल्या तर काही महिला अपात्र ठरल्या आहेत। याच कारणामुळे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आयटी टीमसोबत एक मोठा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांचे विभाजन करून आजपासून कोणत्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याची प्रक्रिया ही अत्यंत वेगाने सुरू करण्यात आली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। आज प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले त्या जिल्ह्यांमधील बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यावर सर्वात आधी पैसे वर्ग केले जाणार आहेत। तर सर्वात मोठी बातमी ही महिलांसाठी आहे, कारण 4,500 रुपये हे आषाढी एकादशी दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये जमा झाले होते। ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार वितरण पार पडले। यामध्ये ई-केवायसी आणि आधार सीडिंगचा डेटा 100% त्रुटीमुक्त असलेल्या महिलांच्या खात्यावर हे वितरण पार पडले। ज्या महिलांचे अर्ज डिजिटल पद्धतीनं अवघ्या काही तासामध्ये व्हेरीफाय झाले त्यांना संध्याकाळपर्यंत 4,500 रुपये मिळाले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही उरलेल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमच्या मोबाईलवर अजूनपर्यंत 4,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर अजिबात घाबरू नका, कारण मंत्रालयातून स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत। ते म्हणजे आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने सुरू झालेली ही वितरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्यातील एकही पात्र बहीण 4,500 रुपयाच्या लाभापासून वंचित राहता कामा नये। त्यामुळे उरलेल्या सत्रासाठी देखील जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील
उरलेल्या सर्व जिल्ह्यांसाठी आता ॲडव्हान्स डीबीटीचं सूत्र वापरण्यात आलं आहे. 50-50% सूत्रानुसार महिलांच्या खात्यामध्ये दुपारी आणि संध्याकाळी अशा 2 सत्रांमध्ये मंत्रालयातून सर्व्हर जोडण्यात आले असून बँकेच्या ऑफिसमध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत. सिस्टीम GR नुसार नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये ज्या महिलांची KYC पूर्ण होती त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या पहिल्या सत्रामध्ये 80% महिलांना 4,500 रुपयाचा लाभ मिळाला. लाडक्या बहिणींनो GR नुसार मिळालेल्या नियमाने आज उर्वरित जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये आधार सीडिंग आणि NPCI मॅपिंगनुसार ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यामुळे जर तुमच्या अर्जात लहानशा कागदपत्रांची त्रुटी असेल किंवा तुमचं बँक खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मंत्रालयाने डिजिटल दुरुस्ती विंडो ओपन केली आहे. सरकारने स्पष्ट केले की मी दिलेला शब्द पाळण्यासाठी मी राज्याची तिजोरी आता उघडली आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलं. लाडक्या बहिणींनो 1 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली होती आणि त्याच क्षणी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार यांनी राज्यातील प्रत्येक पात्र बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्यात आला असून आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती 4,500 रुपये सोडण्यात आले होते आणि यासाठी मंत्रालयातून विशेष सिस्टीम GR मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे सिस्टीम GR नुसार महिलांना पैसे मिळाले आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील वितरण प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज 70% पात्र महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये वर्ग केले गेले. नाशिकमधील विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील ज्या महिलांची KYC प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती त्यांना 70% लाभाच्या टप्प्यामध्ये सर्वात आधी समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 70% लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट 4,500 रुपये सोडले गेले. महिलांचा अर्ज मंत्रालयाच्या सिस्टीमद्वारे पहिल्या प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आला आहे. आज सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पैसे सोडले जाणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठी मंत्रालयाने वितरण प्रक्रिया ही वेगळी सुरू केली आहे. सर्व्हरवर प्रचंड लोड येत असतो म्हणूनच आता IT टीमने पुण्यासाठी विशेष डिजिटल विंडो उघडली आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत पुण्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातील. छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे सर्व्हर हे थेट मंत्रालयाच्या मुख्य सर्व्हरशी कनेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे महिलांचे बँक खाते ॲक्टिव्ह असल्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये महिलांचा तांत्रिक डेटा क्लिअर करत आज सकाळी 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज संध्याकाळचं सत्र हे निधी वितरणासाठी फायद्याचं ठरणार आहे. कारण ज्या महिलांचा अर्ज रेशन कार्ड किंवा बँक खात्याच्या समस्यामुळे अडकला होता तो अर्ज आता पात्र ठरला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आज मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार 2 भागांमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे वितरणाचं काम सुरू राहील. सरकारने 50-50% वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 60% महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचं नियोजन आखलं गेले. जळगाव जिल्ह्यामधील आधार सीडिंगची अट पूर्ण केलेल्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळाला आहे. आज रात्रीपर्यंत 75% महिलांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातील. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4,500 रुपयाची रक्कम ही शेतकरी कुटुंबातील महिला तसेच सोयाबीन पट्ट्यातील बहिणींचा डेटा आधीच अपडेट असल्यामुळे आज दुपारच्या सत्रामध्ये पैसे सोडण्याचं काम सुरू झाले आणि संध्याकाळपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच HDFC बँकेमध्ये देखील पैसे सोडले जाणार आहेत. 4,500 रुपये जमा होण्याची प्रक्रिया ही सांगली जिल्ह्यामध्ये देखील सुरू झाली आहे. त्यामुळे दुपार आणि संध्याकाळ अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला जात आहे. आदित्यताई तटकरे यांच्या नियोजनानुसार ही वितरण प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.